रोज शांततेचं आवाहन करतोय मराठ्याला, शांत राहा, पण समोर बी पाहिजे तसं. तर मंडळी, तुमचं मत काय याच्या आणखीन एक नवीन भागात तुमच्या सर्वांचं स्वागत आहे. तर सालाबाद प्रमाणे ह्या महिन्यात सुद्धा मनोज जरांगे पाटील उपोषणाला बसले आहेत आणि यावेळेस तर त्यांनी भुजबळांच्या नाटक कंपनीविषयी माहिती दिलेली आहे. तर चला पाहूयात जरांगे पाटील असं म्हटलेत तरी काय. रोज शांततेचं आवाहन करतोय मराठ्याला, शांत राहा, पण समोर बी पाहिजे तसं. आणि याला ओबीसी मराठा नावच देऊ नका. ओबीसी मराठ्याच्या अंगावर कवाच येत नाही, मराठा ओबीसीच्या अंगावर जात. हे नाटक कंपनी थोडी, त्या भुजबळांनी लावलेली नाटक कंपनी थोडी. हे ओबीसीसाठी लढत नाहीत, हे कायसाठीच नाही. हे फक्त भांडण खेळायसाठी 3 वेळेस आले ते अंतरवाली रॅली काढायला. आमच्या उरावर बोललं का कोणी त्यांना काही? हे जातीवादी आहेत हो. तर ऑफिशियल योगेश यांचं असं म्हणणं आहे की हे यांची पोळी भाजून घेतील आणि सामान्य माणूस गावगाड्यात वाईट होईल. निवडणूक झाली की सर्व आरक्षण हा विषय विसरून जातील. ही उपोषण फक्त कमाईचे साधन होऊन बसेल. एक गपरे, तुलाच फार कळतं काय? तर अतुल यांचं असं म्हणणं आहे, आपली तुतारी संघटना. तर भगवत यांचं असं म्हणणं आहे, तुमचा सगळा खेळ हा बारामती मधून चालतो, शरद पवार गटाकडून. हे सर्व महाराष्ट्रवासियांना चांगलंच माहिती आहे. चालू द्या तुमचा खेळ, तुमचा जातीवादी खेळ तुम्हालाच लक लाभो. जोर जोर से बोल के लोगों को स्कीमें बता दे.